हॅलो आणि नमस्कार ॲग्रिकॉस. आपल्यासाठी एक महत्त्वाची अपडेट मी आज घेऊन आलेलो आहे आणि ती म्हणजे काय की जसं थंबनेलवरती तुम्ही बघितलं असेल कृषी सेवकचा नवीन पॅटर्न किंवा कृषी सेवकचा बदललेला पॅटर्न या बाबतीत या व्हिडिओमध्ये आपण आज बोलणार आहोत. तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, सगळ्यांसमोर पडलेला हा यक्ष प्रश्न की जो प्रश्न असा आहे की याच्या आधी पडलेला प्रश्न जसा कटप्पाने बाहुबली को क्यों मारा हा प्रश्न वर्षभर सतवात होता, तशा पद्धतीने की नेमकी कृषी सेवकची ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे कधी येणार आहे हा प्रश्न बऱ्याच दिवसांपासून विद्यार्थ्यांना सतावत असलेला आपल्याला दिसतो. पण ज्या पद्धतीचे संकेत सध्या मिळत आहेत या सगळ्या गोष्टींवरून एक गोष्ट मात्र आपल्याला निश्चितपणे कळते की कृषी सेवकची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती लवकरच आपल्याला दिसेल आणि त्याचे पेपर सुद्धा होताना खूप लवकर आपल्याला दिसतील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की कृषी सेवकची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ही यावेळेस मात्र TCS IBPSच्या मार्फत ही ॲडव्हर्टाइजमेंट कंडक्ट केल्या जाणार आहे आणि ही खरंच आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. कारण TCS IBPSच्या मार्फत कंडक्ट केल्या जाणाऱ्या ज्या परीक्षा आहेत यांच्यामध्ये असलेली जी पारदर्शकता आहे ही वेल नोन आहे, बरोबर. मग सांगण्याचं तात्पर्य असं की कृषी सेवकच्या बाबतीत एक सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे काय की मागच्या काही तासांपासून तुमच्यापैकी बरेच लोक एक पोस्ट व्हायरल होताना बघत होते आणि एक परिपत्रक व्हायरल होताना बघत होते ज्याच्यामध्ये कृषी सेवकचा पॅटर्न बदललाय, कशा पद्धतीने बदललाय ही एक माहिती जी आहे त्या परिपत्रकामध्ये दिसत होती. तर नेमका पॅटर्न बदललाय, कशा पद्धतीने बदललाय जर आपण पाहिलं ग्रामसेवकचा असेल किंवा तलाठीचा पेपर असेल किंवा टेटचा पेपर असेल यांच्यामध्ये IBPS ज्या पद्धतीने परीक्षा कंडक्ट करत आहेत, जसं आता टेटचा पेपर मध्यंतरी झाला होता, ज्या पद्धतीची डिफिकल्टी लेवल टेटला होती, बरोबर आहे का, तर त्यानुसार जर पाहायला गेलं तर IBPS ज्या पद्धतीचे ज्या लेवलचे चांगले प्रश्न कंडक्ट करतं किंवा ज्या पद्धतीची परीक्षा कंडक्ट करतं डेफिनेटली अशी कुठेतरी चांगल्या लेवलची परीक्षा आपल्याला कृषी सेवकमध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे. त्यामुळं ही आपल्या असलेल्या ॲग्रिकॉससाठी एक खूप आनंदाची गोष्ट आहे की कृषी सेवक ही परीक्षा आपल्याला डेफिनेटली लवकरात लवकर पाहायला मिळेल. बऱ्याच लोकांना पडलेला जो प्रश्न आहे तो आता कदाचित मार्गी लागलेला आपल्याला दिसेल की कृषी सेवक कब है किंवा कृषी सेवकची ॲडव्हर्टाइजमेंट कधी आहे. तर पाहूयात नेमका बदल काय किंवा कृषी सेवकच्या असलेल्या या पॅटर्नमध्ये नेमका बदल काय झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, जसं तुम्ही पाहाल की कृषी सेवकला याच्या आधी 3 वर्षांपर्यंत जे मानधन दिलं जायचं ते 6,000 रुपयाच्या आसपास दिलं जायचं, ते मानधन सुद्धा आता एक जवळपास 16,000 रुपयाच्या आसपास आपल्याला दिसेल. आणि ॲट लास्ट की 3 वर्षानंतर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही प्रोबेशन संपून किंवा तो कालावधी जो संपवून कृषी सेवकचा त्याच्यानंतर तुमची पदोन्नती, नंतर मग कृषी सहाय्यक, नंतर मग मंडळ किंवा तालुका कृषी अधिकारी, अशा पद्धतीने ही पदोन्नती आपल्याला भविष्यात दिसते. तर कृषी सेवकचा नेमका बदललेला पॅटर्न कोणता, कशा पद्धतीचा आहे हे एकदा जाणून घेऊयात. तर सगळ्यात पहिल्यांदा कृषी सेवकचा बदललेला पॅटर्न बाबतीत हे एक परिपत्रक आपल्याला दिसतं. हे परिपत्रक सध्या खूप जास्त व्हायरल होत आहे आणि नेमकं आहे काय त्या बाबतीत जाणून घेऊयात. आता नेमका बदललेला पॅटर्न कशा पद्धतीनं कृषी सेवकचा पॅटर्न बदललेला आहे आणि कोणत्या विषयाला किती वेटेज आलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहूयात. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की याला 2 घटकांमध्ये आपण विभाजित करू शकतो. पहिला घटक तो म्हणजे तुमचा नॉन टेक्निकल, ज्याला मराठीमध्ये अतांत्रिक घटक असं आपण म्हणतो, आणि दुसरा घटक तो म्हणजे तांत्रिक घटक किंवा ज्याला आपण मराठीमध्ये तांत्रिक घटक आणि इंग्लिशमध्ये आपण त्याला टेक्निकल असं आपण म्हणू शकतो. म्हणजे नॉन टेक्निकल आणि टेक्निकल अशा 2 घटकांमध्ये याचं आपण विभाजन पहिल्यांदा करूयात. अतांत्रिक भाग जो आहे किंवा नॉन टेक्निकलचा जो भाग आहे याच्यामध्ये स्वाभाविकच आहे जसं बाकीच्या परीक्षांमध्ये आपल्याला दिसतं, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची 4 विषय आपल्याला दिसतात. मराठी आहे, त्याच्यानंतर इंग्रजी भाषा आहे, सामान्य ज्ञान आहे आणि याच्यासोबत बौद्धिक चाचणी आहे. बौद्धिक चाचणी म्हणजे गणित व बुद्धिमत्ता ज्याला आपण म्हणतो. हे 4 विषय आपल्याला साधारणतः नॉन टेक्निकलमध्ये दिसतात. आणि बदललेल्या पॅटर्ननुसार नेमकं कसं, तर या विषयांचे प्रत्येकी 20-20 प्रश्न आपल्याला दिसणार आहेत. म्हणजे कृषी सेवकच्या बदललेल्या पॅटर्ननुसार मराठी भाषेचे 20 प्रश्न, याला प्रत्येक प्रश्नाला 1 गुण म्हणजे एकूण गुण 20. मराठी भाषेला 20 प्रश्न 20 गुण, इंग्रजी भाषेला 20 प्रश्न 20 गुण, सामान्य ज्ञानचे 20 प्रश्न 20 गुण, बौद्धिक चाचणी म्हणजे गणित व बुद्धिमत्ता याचे सुद्धा 20 प्रश्न आणि 20 गुण. या अंततः म्हणजे या सगळ्यांमध्ये ज्यावेळेस आपण पाहतो आपल्याला कळतं की नॉन टेक्निकलचे साधारणतः एक 80 प्रश्न व 80 गुण असा आपल्याला अतांत्रिकचा भाग किंवा नॉन टेक्निकलचा भाग आपल्याला दिसतो. 80 प्रश्न 80 गुण. आणि आता आहे प्रश्न तो म्हणजे टेक्निकलचा की सर मग ॲग्रिकल्चरचे नेमके प्रश्न किती विचारले जाणार आहेत. तर ॲग्रिकल्चरच्या बाबतीत लक्षात घ्या, ॲग्रिकल्चरच्या बाबतीत तांत्रिक विषय किंवा ॲग्रिकल्चर बाबतीत साधारणतः 60 प्रश्न आणि 120 मार्क म्हणजे एक प्रश्न हा साधारणतः 2 मार्काला इथून पुढे विचारला जाणार आहे. म्हणजे काय, 60 प्रश्न 120 मार्क या पद्धतीनं आपल्याला हा अपडेटेड पॅटर्न दिसतो. 60 प्रश्न 120 मार्क आणि मग टोटल आपण जर बघायला गेलो तर साधारणतः पूर्ण पेपर हा जवळपास 140 प्रश्न आणि 200 मार्काला हा आपल्याला पेपर इथे दिसेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की सर याला वेळ किती असणार आहे, 2 तास म्हणजे 120 मिनिटं. इन शॉर्ट पुन्हा एकदा मी सांगतोय, अतांत्रिकचे तुमचे 80 प्रश्न
आणि याच्यासोबत सोबत 80 मार्क, तांत्रिकचे 60 प्रश्न 120 मार्क, म्हणजे ओव्हरऑल आपला जो पेपर आहे हा 140 प्रश्नांचा आणि 200 मार्कांचा पेपर आपल्याला या ठिकाणी दिसेल. ओके, तर ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट जी आहे ही आपल्याला दिसते. आनंदाची गोष्ट एवढीच की जर समजा या पद्धतीने सगळ्याच गोष्टींची अपडेट येत आहेत तर ज्या गोष्टीची तुम्ही खूप दिवस झाले आतुरतेने वाट पाहत होतात तो म्हणजे कृषी सेवकचा पेपर, तर ही ॲडव्हर्टाइजमेंट लवकरात लवकर आपल्याला आलेली दिसेल. सर नेमका याचा सिलेबस काय की तुम्ही हे तर सांगितलं आम्हाला, मग हे मराठी भाषा जी आहे ही 10वी किंवा 12वी लेवलचं मराठी भाषेचं व्याकरण वगैरे या सगळ्या गोष्टी इथे येतात. इंग्रजी भाषा सुद्धा 10वी किंवा 12वी या लेवलची तुम्हाला गुणवत्ता म्हणजे या लेवलची परीक्षा तुम्हाला इंग्रजी भाषेबाबतीत दिसेल. सामान्य ज्ञान पुन्हा एकदा 10वी किंवा 12वीची असलेली लेवल तुम्हाला इथे दिसेल. गणित व बुद्धिमत्ता जे रेग्युलर आपण करतोय, बरोबर आहे का, गणित व बुद्धिमत्ता सरळ सेवेसाठी जी तयारी आपण करतो ते गणित व बुद्धिमत्ता या ठिकाणी दिसेल. सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे काय, तांत्रिक विषयांचा असलेला घटक की सर नेमकं यामध्ये ॲग्रिकल्चर काय विचारलं जातं, कशा पद्धतीने विचारलं जातं, ॲग्रॉनॉमी असेल, सॉईल सायन्स असेल, हॉर्टिकल्चर असेल, कशा पद्धतीने विचारलं जातं याचा एक इत्तमभूत व्हिडिओ मी याच यूट्यूब चॅनलला तुम्हाला लवकरात लवकर अपलोड करून देईल. सो तोपर्यंत ही जी महत्त्वाची अपडेट आहे याच्या बाबतीत लक्षात ठेवा. लवकरच पुढचे व्हिडिओ जे आहेत कृषी सेवकच्या बाबतीत मी तुम्हाला याच्या अपडेट याच यूट्यूब चॅनलला देत राहील. त्यामुळं हे जे यूट्यूब चॅनल आहे सारथी ॲग्रिकॉस याला तुम्ही डेफिनेटली सबस्क्राईब करून ठेवा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या असलेल्या बाकीच्या ॲग्रिकॉसपर्यंत हे डेफिनेटली पोहोचवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.